बुल्ढाना लोकसभा मतदार संघ के लिए महायुति की ओर से 3 बार सांसद रहे प्रतापराव जाधव ने अपना नामांकन दाखिल किया। इस अवसर पर महायुति के घटक दल के विधायक उपस्थित थे। महायुति के बीच किसी तरह का विवाद नहीं है, जल्द ही स्थिति स्पष्ट हो जाएगी। चौथी बार भी महायुति के उम्मीदवार प्रतापराव जाधव बुल्ढाना मतदार संघ में विजय होंगे, ऐसा विश्वास राज्य के मंत्री गुलाबराव पाटील द्वारा व्यक्त किया गया। या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा प्रतापराव जाधव यांची 3 वेळेस भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजय हॅट्रिक झालेली आहे आणि त्यावेळेचे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिंगणे साहेब, आज ते सुद्धा आमच्या बरोबर आहे। त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही लढाई ही तुल्यबळ लढत होईल। एकतर्फी हा आमचा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे। काही पदाधिकारी उपस्थित होते, ते आज भेटून गेले, पण विजयराजांनाही त्यांची अवकात दिसून जाईल की आपली अवकात किती आहे। ते भरलेले आहेत, हे भरलेले इकडे बाजूलाच भरलेले आहे। त्यामुळे आमच्या माणसाने फॉर्म भरलाय, तो उद्या कोणी फॉर्म चुकू नये, काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे, तो फॉर्म मागे होणार आहे। काही दबाव नाही होते या ठिकाणी। संजीव भाऊ आमदार होते, पुन्हा आमदार होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं वय पाहिलं तर अजून लंबे रेस का घोड़ा है, भागेगा। वह आज बुल्ढाना लोकसभा मतदार संघ में महायुति के उम्मीदवार प्रतापराव जाधव का नामांकन दाखिल करते समय उपस्थित थे। भारतीय जनता पार्टी की विधायक श्वेता महाले, शिवसेना के विधायक संजय गायकवाड़, विधायक वसंत खंडेलवाल, राष्ट्रवादी के राजेंद्र सिंह ने आदि की उपस्थिति में शिवसेना के उम्मीदवार प्रतापराव जाधव ने अपना नामांकन दाखिल किया। महायुति में किसी तरह का विवाद नहीं है, मेरी विजय को लेकर मैं आश्वस्त हूं, ऐसा विश्वास प्रतापराव जाधव ने व्यक्त किया। महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी माझा नामांकन अर्ज आज सर्व जिल्ह्यातील महायुतीचे नेते, बाहेरून आलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे गुलाबराव पाटील, सर्व महायुतीचे आमदार, विधान परिषदेचे आमदार, विधानसभेचे आमदार, सर्वांच्या आणि सर्व पक्षांचे प्रमुख, जिल्हा अध्यक्ष वगैरे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माझा महायुतीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। नाही, मला ते रात्री उशिरा माहीत झालं। आज अर्ज भरण्याची गडबड होती, चर्चा होईल आणि त्यांनी तो काही अर्ज भरलेला असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवरून महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील, अभ्यासी करतील, पण तसं काही अडचण येणार नाही, कारण की महायुतीमध्ये जागाचं वाटप झालेलं आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मी आज माझ्या अर्जासोबत जोडलेला आहे।